स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई। अवैध देशी दारू वाहतूक करणारा एक आरोपी अटक। एकूण लातूर जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या धोरणानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध मोहीम राबवत येत आहे। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात दि/01/2025 रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठी कारवाई करून अवैध देशी दारूची वाहतूक करणारा एक आरोपी ताब्यात घेतला, तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला। स्थानिक गुन्हे शाखेला बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार तोंडारपाटी साखर कारखाना हंगरगा रोड मार्गे एक चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात देशी दारू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली। ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून पहाटे 04:35 वाजता तोंडारपाटी साखर कारखाना परिसरात सापळा लावण्यात आला। पथकाने एक टाटा इंडिका व्हिस्टा सिल्व्हर रंगाची वाहन थांबवले। वाहनामध्ये बसलेल्या दोनपैकी एक इसम अंधाराचा फायदा घेत तिथून पळून गेला, तर वाहन चालक एक संदीप वैजनाथ शिंगे वय 30 वर्षे रा लोहारा ता उदगीर जी लातूर यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून पळून गेलेल्या इसमाचे नाव 2 दीपक उर्फ जम्बू पंडित बनसोडे रा लोहारा ता उदगीर असे समजले। वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूचा साठा आढळून आला। त्यामध्ये देशी दारूच्या 32 बॉक्स, दारू वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण 23,200 4,23,200 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपींकडून अवैधरित्या देशी दारूची चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडून नमूद आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 इ 81-83 नुसार पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी संदीप वैजनाथ शिंगे यास अटक करण्यात आली असून फरार आरोपी दीपक उर्फ जम्बू पंडित बनसोडे याचा शोध सुरू आहे। लातूर जिल्ह्यात अवैध दारू व्यवसाय, जुगार, मटका, चोरटी वाहतूक, गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा सतत पाळत ठेवून आहे। अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुढील काळातही अधिक तीव्र मोहीम राबविण्यात येणार आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशावरून अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार तुळशीराम बरुरे, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठेवाड यांनी केली आहे।